हे फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमाय. कल्चर करी इव्हेंटमध्ये गोव्यात तुमचं स्वागत. प्रशांतच्या आणि राणीच्या एपिसोड्समधनं तुम्हाला मस्त मस्त गोवन रेसिपीज पाहायला मिळतात. माझ्या एपिसोडमध्ये माझी टच असलेली खास गोवन रेसिपीज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आताच राणीशी माझं बोलणं झालं. इनफॅक्ट मला ती थोडी चिडवतच होती. मला म्हणत होती की खूप काम आहे, पण मी तितकंच एन्जॉय पण करते, वेगवेगळं मला खायला मिळतंय. मी म्हटलं, राणी ठीक आहे यार, तुम गोवा में एन्जॉय करो, पण मी जिथे जातो तिथे मी गोवा क्रिएट करतो, क्योंकि गोवा मेरे दिल में है और रेसिपीज मेरे दिमाग में. आता लोक गोव्याला जातात ते टुरिस्ट म्हणून जातात, पण काही वेळेला कामासाठी सुद्धा जातात की कॉन्फरन्सेस, सेमिनार्स हे सगळे वेगवेगळ्या गोष्टी अटेंड करायच्या असतात. पण बॉटम लाईन काय की गोवा म्हणजे फन, गोवा म्हणजे एन्जॉयमेंट आणि गोवा म्हणजे फ्रॉलिक. तर आव सुरू करता आजची आपली पहिली रेसिपी, जिचं नाव आहे चिकन पेरी पेरी. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला, ज्याचं नाव आहे चिकन पेरी पेरी. त्याकरता आपण साहित्य घेतलेलं आहे चिकन, ज्याचे मी पीसेस कट करून घेतलेले आहेत. नंतर उकडा तांदूळ, जो साधारणतः 1 वाटी मी ती भिजत ठेवलेला आहे. तसंच आपल्याला लागणारे रेड विनेगर किंवा मॉल्ट विनेगर. नंतर आलं, तसंच धनेपूड, जिरंपूड, लसूण, नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, सुक्या लाल मिरच्या, हळद आणि चवीला मीठ. अर्थात आपल्याला शिजवायला तेल लागेल, त्यामुळे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. ही मिरची जी आहे, सुकी लाल मिरची, त्या मिरची आपल्याला या विनेगरमध्ये भिजत ठेवायची आहे. ही आपण विनेगर ह्याच्यामध्ये घालू. साधारणतः ही मिरची आपण 5 तास भिजत ठेवणार आहोत. 5 तास भिजत झाल्यानंतर आपण त्याची पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरमधनं. ही अशी पेस्ट मी ह्याची करून घेतलेली आहे. आणि ही आपल्या रेग्युलर बेडग्या मिरच्या ज्या आहेत त्याच मी मिरच्या घेतलेल्या आहेत. पेरी पेरी म्हटलं तर ह्याचा इतिहास खूप मोठा आहे या डिशचा. पोर्चुगीज सेटलर्स जिथे जिथे होते, पोर्चुगीज कॉलनीज जिथे होत्या, तिथली ही डिश आहे. बेसिकली पोर्चुगीज पहिल्यांदा गेले साऊथ अमेरिकेमध्ये, तिकडे ब्राझील आणि मेक्सिकोमध्ये त्यांनी ही डिश खाल्ली. तिथल्या ज्या मिरच्या असतात, मेक्सिकन मिरच्या, त्या मिरच्या वापरून तिकडे हा पेरी पेरी सॉस बनवला जातो. ह्याच्यामध्ये ट्विस्ट असं दिलेलं आहे की हा जो तांदूळ मी वापरलेला आहे तो गोवन उकडा तांदूळ आहे. आणि त्याची खासियत अशी आहे की तुम्ही त्या गोव्यातल्या कुठल्याही घरी गेलात, एखाद्या कोकणी घरी गेलात, तुम्हाला हा तांदूळ नक्की सापडतो. त्याची पेच करून ते पितात किंवा हा नुसता करीबरोबर ते खातात. पण या तांदूळाची चव अतिशय वेगळी लागते आणि पौष्टिक आहे, तसंच न्यूट्रिशियस आहे आणि आपल्या प्रकृतीला हानिकारक अजिबात नाही आहे. आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. खरं तर ही जी पेस्ट आहे ती आता आपल्याला या चिकनला मॅरिनेट करून ठेवायची आहे. फक्त तिखट आहे ते, म्हणजे लाल मिरची आणि त्याला आपण विनेगर लावलेला आहे. विनेगरमध्ये सोक केलेले आहेत आणि नंतर त्याची पेस्ट केली आहे. त्यामध्ये दुसरा कुठलाही मी मसाला अजून वापरलेला नाही आहे. आपण ही पेस्ट आता लावून घेणार आहे याला छान. हे मस्त हे चिकन, त्याचा रंग आणि याची टेस्ट जी आहे ती आपण जो भात बनवणार आहोत त्याच्याबरोबर अप्रतिम लागेल. या भातामध्ये आपण लसणीचा फ्लेवर देणार आहोत. या भाताला आपल्याला फक्त थोडीशी वाट बघावी लागेल. चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलंय. साधारणतः 2 तास आपण हे मॅरिनेट करून ठेवूया. चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे. आता आपण सुरुवातीला भात शिजवून घेऊया, कारण भात शिजायला वेळ लागेल. तोपर्यंत चिकन आपलं चांगलं मॅरिनेट होत राहील. इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यात आपण भात शिजवूया. आणि याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे आधी. आणि या तेलामध्ये आपण या लसणीचा तडका देणार आहोत. आपण ही लसूण टाकू आणि थोडीशी परतून घेऊ. लसूण मस्त आता भाजली गेली आहे, खरपूस तळली गेली आहे. आपण त्याच्यामध्ये घालूया पाणी. तुम्ही नेहमी आधी आपण तांदूळ परतून घेतो, पण यावेळेला मात्र तुम्ही या पद्धतीने हा राईस करून बघा. ही आमची खास सिग्नेचर पद्धत आहे. या पद्धतीमध्ये तांदूळ छान फुलतो आणि तितकाच तो हलकासुद्धा राहतो, त्याचं शीत आणि शीत वेगळं राहतं. तांदूळ भिजत ठेवलेले आहेत. आधी आपण याच्यामध्ये मीठ घालूया. पाण्यात मिठाचं प्रमाण परफेक्ट पडलं पाहिजे, मगच त्या भाताला छान चव येते. थोडंसुद्धा मीठ कमी पडलं तर मग भात थोडासा अनअपेटायझिंग लागतो, खाता येत नाही. पण तेवढा तुम्ही प्रॅक्टिस केली, थोडंसं पाणी टेस्ट केलं, पाणी जेव्हा भात उकळायला लागेल तेव्हा आपण त्याची टेस्ट घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मिठाचं किती महत्त्व आहे या भातामध्ये. आपण हे आता उकळायला ठेवूया. भात शिजेल, साधारणतः 10 ते 12 मिनिटं लागतील. मी याच्यावरती झाकण ठेवतो, म्हणजे
भात लवकर शिजेल. भात शिजला की मग आपण आपली पेरी पेरी बनवायला घेऊ. जो भात आहे उकडा तांदूळ तो मी शिजवून घेतलेला आहे. आता आपल्याला शिजवायचं आहे ते म्हणजे चिकन. चिकन शिजवण्याकरता इथे चिकन मी लाल मिरची आणि विनेगरमध्ये ज्याची पेस्ट करून ठेवली होती ती पेस्ट या चिकनला मॅरिनेट करून ठेवलं आहे. साधारणतः 2 ते 3 तास आपल्याला ते मॅरिनेट करत ठेवावं लागतं. आणि आता आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत तेल जरा बऱ्यापैकी घ्यायचं आहे. म्हणजे एकदम मी नेहमी जेवढं घेतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आपण तेल घेणार आहोत. तेल जरा गरम झालं की आपण चिकन लेग्स आधी आपण शिजवून घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला नंतर घालायचं आहे मीठ आणि थोडेसे मसाले. चिकनचं लेग थोडंसं शिजलंय त्याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं मीठ. म्हणजे त्याला फ्लेवर जरा येत राहील आणि चव चांगली येईल, कारण आपण चिकनला मीठ अजून लावलेलं नव्हतं. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत हे ब्रेस्टचे पीस, चिकन ब्रेस्ट. वाव. आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ अजून. मगाशी फक्त लेग पीसवरती आपण घातलं होतं. आता ब्रेस्टला पण आपण थोडंसं मीठ स्प्रिंकल करणार आहोत. नंतर त्याच्यामध्ये आपण घालणार थोडीशी ही धने जिरं पूड. आणि मी हे पाणी त्याच्यामध्ये ॲड करतोय कारण आपल्याला थोडीशी ती ग्रेव्ही टाईप बनवायची आहे. आपण याच्यामध्ये थोडीशी ही हळद घालूया म्हणजे ती सगळ्या डिशमध्ये मिक्स होईल. आणि वरनं थोडंसं हे आलं जे मी चॉप करून ठेवलं आहे हे आलं याच्यामध्ये घालणार आहोत. आणि थोड्या वेळ आपण आता हे शिजस्तवर आपण ते ठेवूया. वाव. चिकन ऑलमोस्ट डन झालं आहे. अजिबात वेळ लागला नाही. सो याची करी पण झालेली आहे तयार. फक्त आपण वरनं कोथिंबीर याच्यामध्ये घालू. आता ही झाली चिकन पेरी पेरी. आय एम शुअर तुम्ही जर का व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला नक्कीच हा प्रश्न पडला असेल की आम्ही काय करायचं. तर तुमच्यासाठी सॉल्युशन असं आहे की तुम्हाला जर का हा सॉस ठेवायचा असेल आणि त्याच्यामध्ये व्हेजिटेरियन ऑप्शन पाहिजे असेल तर तुम्ही मशरूम्स ॲड करू शकता, वांगा ॲड करू शकता, लाल भोपळा किंवा दुधी ॲड करू शकता, किंवा मिक्स भाज्या ज्या तुमच्या आवडीच्या असतात, कॉलीफ्लॉवर म्हणा किंवा थोड्याशा फ्रेंच बीन्स, गाजर, या सगळ्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये मिक्स करून तुम्ही सेम व्हेजिटेबल पेरी पेरी किंवा मशरूम पेरी पेरी किंवा ब्रिंजॉल पेरी पेरी म्हणून तुम्ही ती डिश सर्व करू शकता. चिकन शिजलंय. आपल्याला आता हे सर्व करायचं आहे. तर सर्व करण्याकरता मी हा जो राईस इकडे आपण बनवून ठेवलेला आहे हा राईस मी या वाटीमध्ये काढतो. तो आपण याच्यावरती ठेवूया. ग्रेट. तुमच्या लक्षात येईल. अमेझिंग टेस्ट, अमेझिंग ही डिश दिसतीये. याच्यामध्ये बिलकुल कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. रेसिपी क्लिअर सिंपल अशी रेसिपी आहे. बनवायला तुम्हाला तितकाच आनंद येईल आणि खायला तुमचा आनंद द्विगुणित होईल, त्रिगुणित होईल. तुम्हाला ही डिश आधी बनवावी लागेल आणि बनवण्याकरता साहित्यकृती आता तुम्हाला दाखवतील ते नीट लिहून द्या. चिकन पेरी पेरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 किलो चिकन, 1 वाटी उकडा तांदूळ, ब्राऊन विनेगर, आलं, धणेपूड, जिरेपूड, लसूण, कोथिंबीर, लाल सुक्या मिरच्या, हळद, मीठ आणि तेल. कृती: विनेगरमध्ये लाल सुक्या बेडगी मिरच्या भिजवून ठेवाव्यात आणि त्याची पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट चिकनच्या तुकड्यांना लावून ते 2 तासांसाठी मॅरिनेट करून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे, मीठ, धणेपूड, जिरेपूड, पाणी, हळद, आलं आणि कोथिंबीर घालून परतून चिकन शिजवून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण खरपूस तळून घ्यावा. त्यामध्ये पाणी, मीठ आणि भिजवलेला उकडा तांदूळ घालून गार्लिक राईस वाफवून घ्यावा. या राईस बरोबर चिकन सर्व्ह करावं.